खूप खूप शुभेच्छा। यंदा रामनवमीचा उत्साह औरच आहे। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिलीच रामनवमी आहे। अयोध्येमध्ये रामनवमीचा उत्साह हा औरच आहे। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे। त्यामुळे सर्वत्रच रामनवमीचा उत्साह हा औरच दिसून येतोय। रामनवमी ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। देशभरामध्येच रामनवमीचा उत्साह संचारलेला आहे आणि अयोध्येमध्ये ही पहिलीच प्राणप्रतिष्ठेनंतरची रामनवमी असल्यामुळे हा उत्साह आणखी द्विगुणित झालाय। राम मंदिरामधली ही दृश्य आहेत। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाल्यानंतरची पहिली रामनवमी आहे। त्यामुळे अनेक भाविक भक्त इथे प्रभू रामाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। देशभरामध्ये देखील रामनवमीचा उत्साह संचारलेला आहे। अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणानंतरची ही पहिली रामनवमी आहे। रामलल्लाची अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली। इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर झालं आणि त्यानंतरची पहिलीच रामनवमी तिथे साजरी केली जाते। ही अलौकिक अशी दृश्य आपण पाहू शकतो। प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच हजारो भाविक भक्त तिथे येत असतात। मात्र आजच्या दिवशी देखील अनेक भक्त तिथे पोहोचलेले आहेत। प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये भाविकांची रेघ लागली आहे। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिलीच रामनवमी ही साजरी होती आहे। अयोध्येमध्ये हा वेगळाच उत्साह संचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रभू रामाची षोडशोपचारे पूजा तिथे केली जाते आहे। अनेक भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामलल्लाला दुग्धस्नान घातलं जात आहे। प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी अगदी उत्साहात साजरी केली जाते। रामलल्लाची दुग्धाभिषेकाने पूजा केली जाते। खूप सुंदर आणि मनमोहक अशी ही प्रभू रामाची मूर्ती आणि या मूर्तीची षोडशोपचारे पूजा ही अयोध्येमध्ये केली जाते। अनेक भाविक भक्त इथे दर्शनासाठी आलेले आहेत। नेहमीच भाविकांची रीघ इथे लागलेली असते। मात्र आजच्या दिनी प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने भाविक इथे उपस्थित आहेत। या निमित्ताने एक वेगळाच उत्साह संपूर्ण अयोध्येमध्ये संचारलेला आहे। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापित झालं। या राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असल्यामुळे एक वेगळाच उत्साह तिथल्या सर्व भाविकांमध्ये दिसून येतोय। या कारणाने संपूर्ण राम मंदिर हे उत्कृष्ट अशा फुलांच्या सजावटीने मनमोहक पद्धतीने सजवलं गेलंय। रामलल्लाची मूर्ती देखील खूप सुंदर अशी सजवण्यात आलेली आहे।